मंडळी, ॲक्शन रिॲक्शन, गिव्ह अँड टेक, टायमिंग या शब्दांची प्रचिती ज्यांच्या परफॉर्मन्समधून ठाई ठाई येत असते असे हास्य महारथी आता आपल्यासमोर येतात. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ज्याच्या नावानंच चेहऱ्यावर हास्य फुले असा समीर चौगुले आणि विनोदाच्या तालेवार घराण्याची जहागीरदार विशाखा सुभेदार. नाही एक मिनिट पिझ्झाची डिलिव्हरी का नाही झाली? पिझ्झाची डिलिव्हरी का नाही झाली? पिझ्झाची व्हेरिएशन काय द्यायला लावतो तुम्हाला हे? पिझ्झाची डिलिव्हरी का नाही झाली? डिलिव्हरी म्हणून 9 महिन्यांनी करणार आहात का? हा, हसू नको रे, हे विनोद नाही केला मी, उपहास आहे तो. उपहास हा मराठी भाषेतला एक अलंकार असतो. हा, मारू का रे तुला इथून? उपवास नाही रे, उपवास नाही. उपवास माझा घडवलायस तू, पिझ्झा न आणून. लक्षात येते का? आलाच नाही पिझ्झा, कशी येणार मज्जा? गरज नाही आहे त्याची का? ऐक हॅलो हॅलो, ऐका ऑर्डर नंबर घ्या. हां, 2 3 4 5 8. हां, कधी पिझ्झा बुक केलं बघ जरा. पिझ्झा डिलिव्हर झाला? पिझ्झा डिलिव्हर झाला? एक मिनिट, कोण होतं डिलिव्हरी बॉय? कोण होता? विश्वकर्मा? नाही ते बघा तुम्ही कुठे गेला तो पिझ्झा. हां, आय वॉन्ट आन्सर. हां, अरे हो, विश्वकर्मा नाही, मी मालिनी गणपुले, तुमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये, फ्लॅट नंबर 6. मी ऐकलंय तुमच्या. सॉरी हे काय? तुमचा पिझ्झा. माझा पिझ्झा तुमच्याकडे कसा आला आणि तुम्ही काय डिलिव्हरी करताय? तो डिलिव्हरी मला माझ्याकडे चुकून पिझ्झा देऊन गेला. डिलिव्हरर पिझ्झा देऊन गेला? कसं काय शक्य आहे? त्याचं काय झालं, आमचा फ्लॅट नंबर 6 आहे की नाही, तो थोडा 6चा आकडा लो झालाय. त्याच्यामुळे त्या पिझ्झावाल्याचा गोंधळ झाला असेल, म्हणून तो पिझ्झा माझ्याकडे देऊन गेला. असं झालं. चांगलं तुमचा पिझ्झा. थँक्यू व्हेरी मच. खरंच किती मोठं काम केलं तुम्ही, म्हणजे तुमच्यासाठी मला ते आपोआप होते. ते सॉरी मला मुद्दामून नाही करायचं, ते आपोआप होते. चिडवू नका. नाही, चिडवत नाही. एखाद्या व्यंग्यावर चिडवणं बरं नव्हे. नाही असं नाही, म्हणजे चेहरा बघितलं की असं होतं. खरं सांगतो मी. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला त्रास झाला, आय एम रिअली व्हेरी सॉरी. नाही हो चौगुले, त्रास कसला? त्या शेजारी ना मी तुमची. बरोबर आहे. नाही मी खरं सांगतो, तुमच्यासारखे शेजारी आहेत म्हणून शेजार धर्म टिकून आहे. थँक्यू व्हेरी मच. खरंच यार, पिझ्झा हे ओपन केलंय का? पिझ्झा हो ना, उघडाच आहे जरा. अर्धा पिझ्झा खाल्ला. तुम्ही अर्धा पिझ्झा खाल्लात माझा? का? त्याचं काय झालं, तो पिझ्झावाला माझ्याकडे आला, मला म्हणाला रूम नंबर 9 चौगुले. मी हो सांगितलं. मला वाटलं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी बरोबर दिलं, म्हणून त्याने मला पिझ्झा दिला. म्हणून मी तो पिझ्झा खायला घेतला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, प्रश्न काय इतका कठीण नव्हता की त्याने मला पिझ्झा बक्षीस दिला. मी म्हणलं अरे चोरा, 6चा आकडा 9 झाला म्हणून हा घोळ झाला काय, म्हणून मी तुमच्याकडे पिझ्झा घेऊन आले. बरोबर ओळखलं की हा पिझ्झा तुमचा आहे. पण तुम्ही मी ऑर्डर केलेला पिझ्झा कसा खाल्लात? मिटका मारून तसं नाही हो, मला तसं नाही म्हणायचं. तुम्ही माझा पिझ्झा खाल्लात का? हो तर खाल्ला. मी तुम्हाला पिझ्झा खाल्लात का असं नाही विचारत आहे. का खाल्लात पिझ्झा हा प्रश्न आहे माझा. का खाल्लात पिझ्झा? अहो नेमका भुकेच्या वेळेवर आला होता ना पिझ्झा. काय झालं, मला भूक सहन होत नाही. हो अजिबात भूक सहनच होत नाही. तुम्हाला सांगते, मागे का लग्नात गेले होते ना, तेव्हा पंगत बसता बसे ना. भूक मी आपली सैर वैर काही कळेच ना, पंगत बसता बसे ना. तेवढ्यात काय झालं, रुखवताच्या बाजूला एक आजी बसली होती. तिच्या मुठीत चणे होते. म्हटलं अरे मी इकडे तिकडे बघितलं, आजीकडे गेले. म्हटलं आजी वा आजी, असं केलं. वा आजी. आजी घाबरली. ते पटकन चणे मला दिले, मी घेतले, हुसकावून खाऊन टाकले. भूक सहन होत नाही हो. अरे तुम्हाला भूक सहन होत नाही हे कारणच मला पटत नाहीये, कळलं का? याला काय अर्थच नाहीये. तुम्ही हे काय एवढाच पिझ्झा ठेवलाय, एक तुकडा ठेवलाय. बाकीचं कुठे आहे पिझ्झा? बाकीचं कुठे आहे? अरे इथेच जाणार हो, मला माहिती आहे. ते पिझ्झा खाल्ल्यावर इथेच जाणार. ते वेणीतून येणार आहे का बाहेर पिझ्झा? चिडू नका ना जाऊ
चौगले. मला चिडायचं नाहीये, पण हा प्रश्न चिडण्यासारखाच आहे. मला भूक लागली होती म्हणून मी हा ऑर्डर केला की नाही पिझ्झा. कमाल आता मी आहे. काय खाऊ मला सांगा. असं काय करता? हातात पिझ्झाचा बॉक्स आहे, खा ना पिझ्झा. हं? पुरुष असतास ना, तुडवला असता तुला. प्रामाणिकपणे सांगतो मी. माझं असं काही नाही, स्त्री असो किंवा पुरुष मी तडवू शकते. अरे मी शोषित आहे ना, तुम्हीच काय वर मला छळताय. माझा पिझ्झा संपलाय ना, मी काय खाऊ मला सांगा बघू. काय खाऊ मी आता. चौगले काळजी करू नका. काय आहे ते, कुठे उघडलंय ते. अगं मी उघडलं नाही का? नाही उघडलं. उघडलं नाही. सगळी एनर्जी इथे संपते. एक 5% एनर्जी डबा उघडायला लावा, मग उघडेल. एवढं सोपं आहे ते. घ्या. हे काय आहे? हे घ्या, घेवडा आहे घेवडा. घेवड्याची भाजी. घेवडा, हा घेवडा. पिझ्झाचा पर्याय म्हणून घेवड्याची भाजी देता तुम्ही मला. घ्या ना, खा ना. हे म्हणजे प्राजक्ताचं वा दादा वा याचा पर्याय म्हणून तुम्ही मला वनिता खरातचा आळस जर दाखवला तर कसं चालेल. काहीतरी कंपॅरिझन आहे की नाही काही. वा दादा वा. मला नाही घेवडा नाही आवडत मला. नाही घ्या ना आवडत. घेवडा, खाऊन तर बघा. नाही हो, तो बघा मग भूक सहन नाही झाली तर मग हा पण संपून टाकेन मी. आता थांबा. खाऊन बघा मला घेवडा. शब्द मुळात आवडत नाही. घेवडा कसं दिसतं ते. मला नाही आवडत हे शब्द. मुळात त्यांना अरे किती घाणेरडं बेचव आहे रे. तेच तर ना, माझ्या मेलीच्या हाताला चवच नाहीये. एकदम होपलेस, हाताला चवच नाही माझं. चहा पिऊन बघा माझ्या हातचा ओकार. अरे मी का पिऊ मग चहा. पाणचट असतो माझ्या हातचा चहा. तुम्हाला सांगते मागे जानेवारी महिन्यात आमच्याकडे 5-5 श्राद्ध असतात ना. माझ्या हातचं खायला लागेल म्हणून अख्ख्या एरियातले कावळे श्रीलंकेत शिफ्ट झाले. आता बोला कोणी काय खात नाही. सांगताय काय तुम्ही. घाण आहे हो, माझ्या हाताची चवच नाही मिली. अरे नाही. हा पिझ्झा छान होता, चविष्ट होता एकदम. बघू वा, आहे बघा सुंदर आहे पिझ्झा. अरे होय तो पण खाल्ला तुम्ही. अहो, एक पिझ्झा मी खाल्ला असताना तोही खाल्लात का तुम्ही. दे तू खा. अरे मला नकोय, ठेवा तो. नाही नका ठेवू नका तिकडे. नकोय. या आता. अरे चिंट्या, बघा चिंट्या. ए, मेल्या काय झालं. अरे बोल ना मेल्या अरे काय कोण आहे झालं? हे. आई आणि मुलगा कोण आहेत हे. तुझ्या बापाने काय सनई गिळली होती का. ही काय पिढी जन्माला घातली आहे. हे काय आहे हा. काय झालं मेल्या. आय मला भूक लागल्या. आता मेल्या मगाशी त्यांचा पिझ्झा एकच होता तो पण खाल्ला ना पिंट्या. भूक यानी पिझ्झा खाल्ला. हो. हा जेंट्स याला मारू शकतो. अहो, नाही, नका मारू माझ्या लेगाला. जाऊ बोले नका मारू अजिबात बरं. हा. आय मला भूक लागलेला आहे. भूक लागलेला आहे. मेल्या. एकच पिझ्झा आता आणला होता ना त्याने. कुठून देऊ तुला दुसरा पिझ्झा आता. हो नको बंद करा. माझ्या पिझ्झावर काय एवढं. तुम्ही आई आहात ना, तुमची जबाबदारी असेल ना स्वतंत्रपणे. नाही हो, किती भरवलं तरी थुकतो मेला. खातच नाही माझ्या हातचं काही. ए बाळा ये बाळा. बाळा तुला भूक लागली आहे का. इथे आल्यापासून 3 वाक्य होती, खाल्लीस. भूक संपली. ह्याच्यातच रमलास. कोण घेणार वाक्य ती. नका समजावू त्याला. नाही ऐकणार तो. दळभद्री मला आमच्या घरात ना सगळ्यांना तहान भुकायचा प्रॉब्लेम आहे माहितीये का तुम्हाला. भूक सोडा, साठी तहान लागली आणि मी वर ढगाकडे बघितलं ना तरी ढग पळून जाणार. माहितीये का तुम्हाला. इतके डेंजर होता मी. आय मला भूक लागलेला मेले आहे. आता काय घालू. भूक लागली तुला. कुठली पद्धत आहे ही हट्ट धरण्याची. मी खरं सांगतो, मी अजूनही शांत आहे. माझा राग आणि माझी सत्सत विवेक बुद्धी यांच्यात ह्या क्षणाला राडा चाललाय. आणि राग सत्सत विवेक बुद्धीला कुत्र्यासारखा मारतोय.
चिडू नको, भूक तो लागली. मेला की तो मेला हो, सांगतो. त्याला मारू नका गधाड्या मेल्या. भूक लागली का तुला? मगापासून रड एक मिनिट. हे घे धर सफरचंद खा धर. माझी सफरचंद आहे, माझी सफरचंद आहे. अहो, 4 सफरचंद होती ना मला. गणपुले अरे हे पण द्यायला लागली. अरे कुठली झालेली आहे? अरे थांबा ना. क्या बात है, ॲज युजल मॅडनेसचा कहर. क्या बात, मस्त. बघा हास्यरसिक काय म्हणतायत. सई, सुसाट परफॉर्मन्स झाला. मला खूप आवडलास तू बने. तुझा कॉस्ट्यूम सगळा जो गेटअप आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. आणि विशाखे, तू आणि बने खरंच एका फॅमिलीचे वाटताय. आणि मला तुझं हे कॅरेक्टर खूप आवडलं होतं विशाखे. आणि माझ्या रिक्वेस्टला मान देऊन पुन्हा तू आज हे कॅरेक्टर साकारलंस, त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. समीरदा अमेझिंग. आणि तुझी मला खूप दया आली. ह्या तुमच्या परफॉर्मन्सवरून मला माझा एक किस्सा आठवतोय. आम्ही काही मित्र जमलो होतो आणि आम्ही असाच काहीतरी पिझ्झा वगैरे ऑर्डर केला होता. आणि एक वेगळा पिझ्झा डिलिव्हर झाला, पण तो आमच्या ऑर्डर केलेल्या पिझ्झापेक्षा जास्त इंटरेस्टिंग होता. तू ॲटलिस्ट याच्यात त्याला घेवड्याची भाजी तरी ऑफर केलीस. आम्ही काहीच घडलं नाही असं बेअरिंग घेऊन तो पिझ्झा फस्त केला होता. आणि या परफॉर्मन्सच्या निमित्ताने मला तो किस्सा आठवला. खूप मस्त आला परफॉर्मन्स, मजा आली. सिद्धार्थ. हे बघ प्राजक्ता, जेव्हा जेव्हा समीर विशाखाचं स्किट असतं आणि जेव्हा जेव्हा मी इथे असतो तर त्यांचं स्किट झाल्यावर हे माझ्याकडून आपसूक होतं आणि आत्ताही होतं इथे. क्या बात आहे यार. काहीतरी सई म्हणते ना, सुसाट झाला परफॉर्मन्स, तर खऱ्या अर्थाने सुसाट झाला परफॉर्मन्स. पण तूच लिहिलं होतं ते स्किट, त्यामुळे तुला माहिती आहे तू तुझ्या पद्धतीने कसा खेळतोस. आणि बने, खऱ्या अर्थाने तू जब जब आता है तब तब दिन बने. तुला माहिती असते की आपलं काहीतरी वेटर असेल किंवा छोटं असेल किंवा मोठं असेल, आपण जर आपली छाप पाडावी आणि ती तुझी छाप पाडलीस आज. विशाखा कमाल बेरिंग होतं ते. मला हसॉफसीमधल्या दिलीप काकांच्या त्या नाना पुंजेची आठवण झाली. तर ती नानी पुंजे आम्हाला इथे दिसली. उत्तम झाला, सुपर आउटस्टँडिंग, मजा आली. क्या बात आहे. मंडळी, आजवर आपल्याकडे विनोदवीरांच्या अनेक जोड्या झाल्या, परंतु हास्य जत्रेत निर्माण झाली आहे कॉमेडीची अद्भुत तिकडी. आज पुन्हा एकदा आपली तिकडंबाजी दाखवायला येत आहेत. डायलॉगचा अनोखा रिधम अरुण कदम, मॅड विनोदाचा डॅडी आपला आवडता पॅडी आणि खानदेशचा सपूत श्याम राजपूत. हॅलो, हा बोल रे. अरे काय नाही रे, पिक्चर बघायला आलोय, मराठी पिक्चर. सिद्धार्थ जाधव आहे. हा, अरे नाही, जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर पिक्चर आहे. अरे नाही ना रे, फिल्मचा सस्पेन्स आल्या नाही पडणार तो. अरे ते काय स्किट आहे का, ते काढताना रे त्याला. अरे बाबा चुपेट ना, काय बडबड कर रहा. दांगडो होतो इथे थिएटरमध्ये, नंतर बोलतो पिक्चर चालू होईल. हा दांगडो. अरे बापरे. आम्ही शोधू आमची सीट. मोठा शान. अरे ना, तुला आत्ताच सांगून ठेवतोय काय मी आहे ना विंडो सीट पकडणार आहे, पहिले सांगतो. हा बॅड्या, तुझं हे नेहमीच असतं, तू कायम विंडो सीट जवळ बसतो. आज मी बसणार. अरे पण मागच्या वेळेस मी तुला टिंग टिंग घंटी वाजवायची संधी दिली होती. मग काय झालं, तू ते माझ्या ऊसाच्या रसामधलं तू बर्फ घेतलंस का नाही? अरे नीट आठव, ऊसाचा रसातला बर्फ मी घेतला, पण मी तो अर्धा बर्फ चोखून तुला परत दिला होता. अरे कुठं बर्फ तू अर्धा दिलास, बर्फ चोकलास नी कवळी मला दिली. आजोबा, अरे काय बोलताय, इथे कुठे विंडो सीट आहे.
हो ही बस नाही हा सिनेमा हॉल आहे ना बघा ना हो. काय ते जरा वयोमानामुळे ना जरा विसरायला होत. तुम्ही शाळेतली मुलं असताना तेव्हा तरी कुठे लक्षात राहतो. बसूया बसूया चला, चल, चालू आहे. अरे सापडून अरे पायावर आला. अरे बाप रे, काय करताय तुम्ही? अरे बाप. इकडे सॉरी हा इकडे जरा वयोमानाप्रमाणे जरा सनी हे खूप जास्त होते. अरे वासाड्या मला घे ना तू ये ना, अहो आजोबा काय करताय? काय नाही रे, सध्या घरीच असतो, रिटायर्ड झालो, पोस्टात कामाला होतो. अहो सध्या काय करताय ते विचारत नाही मी, गप्पा मारत नाही हो. अहो अहो हे काय करताय? माझ्या मांडीवर बसले ना हो तुम्ही. अरे सॉरी सॉरी सॉरी, ते काय झालं वयानुसार थोडस असं होतं, जरा समजून घे ना अरे रे. काय गोडा काय चालवताय तुम्ही? हा? अरे हे फार जास्त झालंय. अहो काय करताय तुम्ही? मी मदत करतो. एक मिनिट, मी पाय उचलतो. पाय पाय माझा हात जरा, पाय जरा. अरे बापरे क्रॅम्प आला. अरे बापरे, अरे अरे माझ्या पायानं तो. अरे बाप. तेच म्हणलं अर्नाला तू कुठनं तिसरा पाय आला मध्ये. अरे हे झोपले झोपले आजोबा. हो आजोबा, हो आजोबा. अहो काय करताय? काय नाही रे, सध्या घरीच असतो, रिटायर झालो, पोस्टात कामाला होतो ना. अरे परत तेच का बोलताय हो तुम्ही? तुम्ही इथे येऊन बटले ना. उतरा ना. हे माझा हा जरा. बरं अर्ना, मला सांग तुझा सीट नंबर काय आहे? एक मिनिट. हा हा बोचार. काय बोचार. आजोबा तुमचं तिकीट बघू. अहो हे B04 आहे ना. नाही बोलता का हो तुम्ही? आणि हे B04 हे इकडे आहे ना हो. ठीक आहे. एवढे कष्ट करून तुम्ही तिकडे काय गेले? अरे ते वयोमानामुळे थोडस असं होतं रे. बरं ठीक आहे, पहिले मी जातो. हा एक मिनिट. फ्लेक्सिबल आहे आजोबा तुम्ही. एकदम फ्लेक्सिबल. यांच्यासारखं का? अरे अरे परत झोपले आजोबा. अहो काय करताय? काय नाही, सध्या घरीच असतो, रिटायर्ड झालो, पोस्टात कामाला होतो. इकडे तुम्ही खाली ढकलून देईन बरं काय. वय बी काही बघणार नाही मी तुमच्या. सारखा तोच पंच मारून राहिले तर. नाही आता तुम्ही तोच प्रश्न मला विचारला तर मी तेच बोलला, माझा कुल्लू आहे ना रे तू. अरे पण काय चालू आहे? माझ्या टांगड्या गेले नाही. पिक्चर वा वा, आज पिक्चर बघायला मजा येणार. येतो हो नाही पिक्चर बघा आणि मला पण बघू द्या. मी तुला सांगतोय ना, आज आहे ना, म्हणजे हे के अंगल आलं रे आला की शिट्टी वाजवी. अरे म्हणजे काय, हे के अंगल यांची एंट्री म्हणजे आग नुसती आजोबा हे के अंगल नाही, एके अंगल. हा असं नाव आहे त्यांच्या. आणि काय ना, कुठल्या पिक्चर मध्ये एके अंगल यांची आग एंट्री होती हो. काही बी आपलं. या पिक्चर मध्ये एके अंगल नाहीये. या पिक्चर मध्ये एके अंगल नाही आहे. नाहीये ना. अरे काय, अरे काय मजाच नाही. अरे 22 वेळा शोले पिक्चर बघितलं त्यांच्यामुळं. अरे काय बोलले होते. हम जहाँ खड़े होते हैं वहां से लाइन शुरू होती है. आजोबा नका ना अभिनयाच्या एवढ्या चिडकांड्या मारू. फक्त एके अंगल यांच्यासाठी 22 वेळा शोले बघितला हेच बोलते वेगळं वाटतं बा. आणि
बघितलं तर बघितलं, त्यांच्या फेमस डायलॉग तुम्हाला पाठ नाही का हो? अरे वसरे आमचा फेमस डायलॉग आमच्या लक्षात नाही पण या पिक्चर मध्ये एक अँगल नाही आहेत. अरे पण या पिक्चर मध्ये एक हंगल का नाही आहे? हा पिक्चर सिद्धार्थ जाधवचा आहे ना. सिद्धार्थ जाधवच्या पिक्चर मध्ये एक अँगल कसे असतील? सिद्धार्थ जाधवच्या पिक्चर मध्ये इंटरवल मध्ये पण सन्नाटा नसतो. अँगल कुठून असतील? जाऊ दे हे अंगल नसेल या पिक्चर मध्ये तर आपला पिक्चर बघूया. शोले परत बघूया. हेडफोन कुठे आहे? रे हल्ली कानाचं सेन्सेशन. ओ आजोबा आजोबा, तुम्हाला मोबाईल मध्ये पिक्चर बघायचा होता, ते सिनेमा हॉल मध्ये काय अलतर पडले तुम्ही? आम्ही इकडे सिनेमा हॉल मध्ये येऊन इकडचा पिक्चर बघू, इकडचा पिक्चर बघू, नाही तर आणखीन काय पण करू. तुझ्या बापाचा थिएटर आहे काय रे? हो आजोबा, बापावर जाऊ नका बरं का. नाही हे कर रे ना, तुमच्या वयामुळे मी बरं झालं, छान झालं, तरण्याचं काम झालं. तुमच्यामुळे ना तो बोलतोय बरं का मला. हा पिक्चर बघू द्या ना, गुपचूप पिक्चर बघा ना तुम्ही पण. काय हसतायत ते पण. अरे टांगेवाली आली, टांगेवाली आली. वा वा वा. अरण्या आता मावशी येणार, मावशी. तुला सांगतो अख्खा पिक्चर आहे ना या मावशीने खाऊन टाकले. अरे मावशीनं माझ्या मनात भरले रे मावशी. आणि राम, अरे हा वसारा रामलीला रामलाल रे, रामलाल. हा रामलाल अजून कसा नाही आला रे? तर या सगळ्या पिक्चर मधले म्हणजे मेन रोल करणारे सगळे हिरो टाइमावर कोण येतच नाही रे. सगळे एंट्र्या चुकतात. आजोबा हे काय गप्पा चालू आहे तुमच्या? तो रामलाल काय तुमच्या गावचा आहे का? अरे गुपचूप पिक्चर बघा, मला पण बघू द्या ना हो. तू तुझं काम कर, आम्ही आमचं काम करतो. आम्हाला नको शिकावं. तुमच्या वयामुळे नीट बोलतोय बरं का मी. तुम्ही नीट बोला. हा मी आधीच सांगतोय. तुझे बायना बाट तोडा, चुप बसणार आहे. नाही वो बोल रे. चुप बेटा. बरं झालं, छान झालं, तरण्याचं काम झालं. तुमच्यामुळे बोलतोय तो. पोरगी बाजूला आहे तर मस्ती आली आहे त्याला. टिक टिक टिक. अरण्या काय रे? एक कसे लागत असतील रे ते पुक्कन? अरे प्याया मला तरी काय माहित. आपली हावरी गरिबी त्या सँडविच वाल्यानी ब्रेडचा कडा फेकून दिलेला असतो ना, तो आपण लहानपणापासून खात मोठं झालो ना रे. कसं कळणार मला हा पुपकन? अबे ढक्कन. पुक्कन नाही, पॉपकॉर्न असतं ते आजोबा. नका एवढी ओव्हर ऍक्टिंग करू. सिनेमाचे तिकीट काढायला पैसे आहेत तुमच्याकडे आणि ब्रेडच्या कडा खाता तुम्ही. अरे पाहिजे असेल तर सरळ मागा ना. म्हणजे जरा मिळालं. दांगडू नका करू. काय काय हे खा, गुपचूप खा, मला गुपचूप पिक्चर बघू. अरे काय मस्त पॉपकॉर्न, छान दिसते. अरे हे तर काय येत नाही आता माझा बघ. माझं बघ केवढा जवळ पडला. मी आता डायरेक्ट स्क्रीनवरच मारतो बघ. आता मी स्क्रीनला भोकत पाडतो. थांब. ठीक है. ये पॉपकॉर्न कौन फेंक रहा है? मार उधर रखे मैं नहीं, ये है. झूठ मत बोल, हाथ में दिखता नहीं क्या मेरे को? अरे नहीं, ये इन्होंने मार उधर रखे, मेरे को तकलीफ मत दे. चल. अरे क्या है मतलब. बरं झालं, छान झालं, तरण्याचं काम झालं. तुमच्यामुळे लोक मला बोलतायत ना. अरे भलते चगेले बुवा तुम्ही. तू पिक्चर बघा ना. विलन आला. अरे गुच्चू
पठाण पिक्चर बघू द्या ना हो. अरे पण आवरा मोठा विलन आहे इकडे वचर हातान बंदूक घेऊन तो मारत का नाही अरे माझा सिद्धार्थ जाधव हिरो आहे ना तो असा त्याला असा रपटा देईल बघ. मार लात, एक लात मार, मार घाल घाल. विलन आहे तो विलन हिरो लाचा पचकन काना खाली मार. माझा हिरो आहे ना सिद्धार्थ जाधव असे फाईट देईल ना चड्डीतच तू मला तू माझ्या हिरो बद्दल बोलू नको. मोबाईलला सांगण्याचा हिरो. अरे हो आजोबा काय करताय? काय नाही घरी रिटायर आहे ना वचर पोस्टच कामाला होतो. त्यान बाय ना हा पिक्चर पण तुम्हीच बघा ना हे धंदे पण तुम्हीच करा. चाललो मी. कुठे चालला तू? जाणार घरी तर पडणार आहे. काय कर राहणार अडी रे? अरे तुले काय मस्ती होणी रे पोरगी बाजूला शेता भटे शायनिंग माराय ना. वा 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 सिनेमाचं माहिती नाही पण हा परफॉर्मन्स मात्र ब्लॉकबस्टर होता. अफलातून. सिद्धू मला 2 वेळा उभं राहायला आवडेल. एक तर आधी पॅडी अरुण सर आणि श्यामसाठी मी उभं राहतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे खरंच जे मला खूप आवडलं ते म्हणजे एकतर जो सेटअप लावला आहे थिएटरचा ते आर्ट डिपार्टमेंटची सगळी लोकं आणि आमिर आणि आपली सगळी टीम की जो फिल्मचा एक साऊंड माहोल दिला ना क्या बात आहे. म्हणजे ह्या मंचावरून असे काही व्हिज्युअल्स दिसतात ज्याला गेले 8 महिने आपण मुकलोय खरंच यार. असं सोफा कम थिएटर आणि तो माहोल आणि विराज जिथे तो फक्त उद्या जाके बैठो हा फील पॉपकॉर्न येऊन देणं वगैरे हे जे क्रिएट केलं ना त्या क्रिएशनसाठी खरंच मी मनापासून टाळावत होतो की बरं वाटलं यार. त्यात आता माझाच पिक्चर बघतोय त्यामुळे आनंद आहे. आणि कमाल म्हणजे मुकेशचं विशेष कौतुक. एकतर खऱ्या अर्थाने तुझीच भाषा म्हणजे तुझ्या भाषेत कोणतरी भांडणारं तुला भेटलं आणि ते बघताना मला खूप गंमत वाटली. दत्तू आणि नेहा पण कमाल होते. एकंदर माहोल खूप चांगला होता. सुपर. थँक्यू. ऑल द बेस्ट गाईज. ऑल द बेस्ट.